राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीमध्ये आज नाशिकच्या काळाराम मंदिरावरती धर्मध्वज प्रतिष्ठापना केली जाणार आहे। 21 फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला असून त्यावरती धर्मध्वज फडकवला जाणार आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवर ध्वज पताका फडकवली जाणार आहे। धर्मध्वजावर जय श्रीराम लिहिलं असून हनुमानाची छबी, रघुवंशाचे प्रतीक असणारे ओम आणि सूर्य या धर्मध्वजावर आहेत। याआधी लाकडी ध्वजस्तंभ होता, त्याला चांदी आणि पंचधातूचा पत्रा लावण्यात आला होता, मात्र कालांतराने तो तुटला, त्यामुळे आता नवीन ध्वजस्तंभ बसवण्यात आलाय। दरम्यान या सोहळ्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद नाशिकमध्ये दाखल झाले। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीमध्ये धर्मध्वजाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे। त्यासाठी 21 फूट उंचीचा ध्वजस्तंभ हा उभारण्यात आलेला आहे। सायंकाळी 5 वाजता हा संपूर्ण धार्मिक विधी पार पडणार आहे। तत्पूर्वी नाशिकच्या काळाराम मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण बघतोय धार्मिक पूजा विधीला सुरुवात झालेली आहे। ब्रह्मवृंदाच्या साक्षीने हे संपूर्ण पूजा विधी पार पाडले जात आहेत। महंत सुधीरदास पुजारी आपल्यासोबत आहेत। महंत, नेमका आजचा कार्यक्रम कसा असणार आहे? कुठल्या पूजाविधी होत आहेत? आपण या कार्यक्रमाला 3 दिवसापूर्वीच सुरुवात केलेली आहे। 3 दिवसापूर्वी आपण सर्वात प्रथम गर्त पूजन करून, खात पूजन करून, ध्वजदंडाची त्या ठिकाणी पूजन करून, स्नपनविधी करून ध्वजाची त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे, म्हणजे ध्वजदंडाची स्थापना झालेली आहे। या संपूर्ण देवतांचं स्थापन होऊन त्यांचं विधिवत हवन या ठिकाणी होईल आणि त्यानंतर बलिदानापर्यंत येऊन माननीय मुख्यमंत्री रामनाथजी कोविंद साहेब हे सर्व या ठिकाणी आल्यानंतर पूर्णाहुती त्यांच्या हस्ते संपन्न होईल। कुंभमेळ्याला पहिल्यांदा ध्वजारोहणाचा एक विशेष कार्यक्रम असतो, विशिष्ट तो दिवस आणि विशिष्ट मुहूर्तावर असतो। तर याप्रमाणे आता नाशिक नगरीमध्ये होणारा जो धर्मध्वजाचं आरोहण आहे हे अत्यंत महत्त्वाचं, समस्त सगळ्या नाशिककरांसाठी ही अतिशय अभिमानाची ही गोष्ट आहे की जेणेकरून आजच्या या मुहूर्तावर राज्याचे प्रमुख असलेले, त्याचप्रमाणे या देशाचे प्रमुख असणारे माजी राष्ट्रपती यांच्या हस्ते या ध्वजाचं आरोहण होतंय आणि तेही वेदमंत्रांच्या सहकार्याने, आणि समस्त सगळे बहुजन मात्र या ठिकाणी असतील। मानवतेचा संदेश देणारा आजचा सोहळा आहे, त्यामुळे 18 पगड जातीचं प्रतिनिधित्व आजच्या या सोहळ्यामध्ये बघायला मिळणार आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।